Hello friends. Reproduction in plants or the angiosperm याच्यामधला एक ॲडिशनल पार्ट आपण आज डिस्कस करू. ॲडिशनल याच्याकरता बिकॉज these topics were not mentioned in the NCERT also. तुम्ही जर आपलं टेक्स्टबुक जर पाहिलं है ना, बोर्ड आणि NCERT, तर त्याच्यामध्ये ह्या ओव्ह्यूलचे असे टाइप्स त्यांनी डिस्क्राईब केलेले नाही आहेत. पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये जे पर्टिक्युलरली नीट फोकस्ड स्टुडंट आहेत तर त्यांना याच्याबद्दल एखादा क्वेश्चन येऊ शकतो. दोन टॉपिक असे तुम्हाला पाहिजे आहेत. एक आहे टाईप ऑफ द ओव्ह्यूल इन द अँजिओस्पर्म आणि दुसरा आहे प्लासेंटेशन टाइप्स. ठीक, आणि दोन्हीचं डिस्क्रिप्शन तुम्हाला माहीत असायला पाहिजे, म्हणून त्याबद्दल मी एक लेक्चर तुम्हाला देऊन राहिलो. आता पहा, सगळ्यात पहिले ओव्ह्यूलचं सिग्निफिकन्स. व्हाय डू वी नीड टू स्टडी दी ओव्ह्यूल्स इन दी अँजिओस्पर्म? याचे एवढे व्हेरायटीचे टाइप्स काय आहेत आणि याचा स्टडी आपण का करतो इन केस ऑफ दी अँजिओस्पर्म? सो लेट्स सी. वी नो दॅट in the reproductive process, ovule, it is the part of ovary, and these both are important to develop into fruits and the seeds. फर्टिलायझेशनच्या नंतर, कारण कम्प्लीट रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस मध्ये आपण 3 इव्हेंटचं डिस्क्रिप्शन करून राहिलो. प्री फर्टिलायझेशन इव्हेंट, फर्टिलायझेशन अँड दी पोस्ट फर्टिलायझेशन. मग फर्टिलायझेशनच्या नंतर काय घडते तर इट विल डिसाइडेड बाय दी ओव्ह्यूल. आणि दुसरा मुद्दा, अँजिओस्पर्म जेव्हा आपण कन्सिडर करतो, दीज आर दी लार्जेस्ट ग्रुप ऑफ दी प्लांट, ज्याच्यामध्ये किती सारे व्हेरायटीज आहेत, किती साऱ्या स्पीसीज या पूर्ण वर्ल्डमध्ये अवेलेबल आहेत. मग एवढा सारा डायव्हर्स प्लांटचा ग्रुप अँजिओस्पर्म आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक्झाम्पल नंबर ऑफ प्लांट्स आर देअर. मग जेवढे व्हेरायटी याच्यामध्ये असतील तेवढ्या व्हेरायटीचे स्ट्रक्चर या ऑर्गॅनिझममध्ये अवेलेबल असेल. जेवढा ऑर्गॅनिझम कॉम्प्लेक्स असेल तेवढे त्याच्यामध्ये व्हेरायटीच्या स्ट्रक्चर्स अवेलेबल असतात. ओके, म्हणून अँजिओस्पर्म मध्ये आपण जे याच्या अगोदर पाहिलं स्ट्रक्चर ऑफ दी अॅनाट्रॉपस ओव्ह्यूल, हा मुद्दा आपण कम्प्लीट केला आहे ऑलमोस्टली डिटेल. काय काय प्रेझेंट असते त्याच्यामध्ये? तर टिपिकल ओव्ह्यूल इज मेड अप ऑफ 2 पार्ट, दॅट इज द स्टॉक, इट इज कॉल्ड एज द फ्युनिकुलस, अँड रिमेनिंग पार्ट इट इज कॉल्ड एज बॉडी. त्या बॉडीमध्ये सुद्धा दिस इज द चेलायझा, देन दिस इज द न्यूसेलस है ना, याला आपण इंटेग्युमेंट्स म्हणतो, याला मायक्रोपाईल. This is the micropyle. Here a nucellus. ठीक आहे. आतमध्ये जे आहे ओव्हल शेप स्ट्रक्चर, इट इज कॉल्ड एज एम्ब्रियो सॅक. ठीक, तर अशा टाईपचे एक बेसिक स्ट्रक्चर्स आपण त्या ओव्हल मध्ये पाहिले होते. आता इथे तुम्हाला काही त्याचे फंक्शन्स माहीत करायची गरज नाही आहे, कारण ते आपण त्या अॅनाट्रॉपस ओव्ह्यूलमध्ये कम्प्लीट केलंय. इथं तुम्हाला हेच पाहायचं आहे की 80% अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये जो ओव्ह्यूल असतो तो कोणता असतो? अॅनाट्रॉपस. बट नॉट इन ऑल अँजिओस्पर्म. देर आर सम एक्झाम्पल, देर आर सम अदर प्लांट्स, अर्थात अँजिओस्पर्म फ्लॉवरिंग प्लांट्सचेच एक्झाम्पल आहेत, पण ज्याच्यामध्ये ओव्ह्यूलची अरेंजमेंट थोडी वेगळी असते. ठीक आहे, कशा पद्धतीची त्याचा मायक्रोपाईल कुठं असेल, त्याचा चेलायझा कुठं आहे, एम्ब्रियो सॅकची अरेंजमेंट कशी आहे, यावरून त्या ओव्ह्यूलचे टाइप्स त्यांनी केले आहेत पहा. आणि टोटल 6 टाइप्सचे ओव्ह्यूल्स अँजिओस्पर्म मध्ये असतात. एका टाइपचा नाही आहे. एक हा 80% मध्ये असतो, पण बाकीचे प्लांटमध्ये काही ओव्ह्यूल असतील. म्हणून लक्षात ठेवा, मेनली देर आर 6 टाइप ऑफ दी ओव्ह्यूल प्रेझेंट इन दी अँजिओस्पर्म. ठीक आहे, त्यातला पहिला आपण ऑलरेडी डिस्क्राईब केलाय, अॅनाट्रॉपस. आणि याच्यामध्ये अरेंजमेंट काय असतं? कोणत्याही ओव्ह्यूलची जी बॉडी आहे, या बॉडीमध्ये 2 पार्ट, हा त्याचा बेस, हे त्याचं ओपनिंग. तर ओपनिंग ऍक्च्युली वरच्या साईडला असायला पाहिजे, बेस खालच्या साईडला असायला पाहिजे. पण या ओव्ह्यूल मध्ये पहा तुम्ही,
इन्व्हर्टेड पार्ट आहे. ओपनिंग बेसला आलं आणि जो बेस आहे तो ओपनिंगच्या ठिकाणी गेलाय, वरच्या ठिकाणी गेलाय. तर असा जो इन्व्हर्टेड बॉडीचा पार्ट आहे याला म्हणायचं तुम्हाला अॅनाट्रॉपस ओव्ह्यूल. याला काय म्हणायचं तुम्हाला? अॅनाट्रॉपस ओव्ह्यूल, इन्व्हर्टेड ओव्ह्यूल. तर डिस्क्राईब पण करू शकता तुम्ही. दिस इज द इन्व्हर्टेड टाइप ऑफ ओव्ह्यूल. ठीक आहे. आणि याचे एक्झाम्पल आपण सगळे डिटेलमध्ये पाहिले आहेत. आणि बेसिक एक्झाम्पल जर आपण घेतो म्हटलं तर तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी हेलियांथस, किंवा मी ते इथं म्हणतो बरं. एक्झाम्पल इज हेलियांथस. तसं कम्प्लीट त्या प्लांटचं नाव हेलियांथस ॲनस होतं है ना, ज्याला आपण सनफ्लॉवर म्हणतो. बेसिकली सनफ्लॉवर नावाचं प्लांट, हे लक्षात ठेवायचं आहे. देन वी टर्न टू अनादर ओव्ह्यूल दॅट इज ऑर्थोटॉपस. ऍक्च्युली ओव्ह्यूलची रचना जी असते ती असते स्ट्रेट ऑर इरेक्ट. आणि ही या ओव्ह्यूलमध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल की इरेक्ट टाइप ऑफ द ओव्ह्यूल इट इज कॉल्ड ॲज ऑर्थोटॉपस. ऑर्थो मीन्स इरेक्ट, स्ट्रेट. मग आता काय स्ट्रेट आहे? तर ओव्ह्यूलचे दोन पार्ट, फ्युनिक्युलस आणि त्याची बॉडी. ही बॉडी जर समजा स्ट्रेट असेल म्हणजे मायक्रोपायलर, चलायझा, हे सगळे जर एका लाईन मध्ये येत असतील, इव्हन त्याचं फ्युनिकल, त्याचा स्टॉक, हे हा स्टॉक आहे, हा त्याचा चलायझर एंड असेल. ठीक आहे. दिस इज दी फ्युनिकल, दिस इज दी चलायझा, and this will be the micropyle. म्हणजे तीनही जे पार्ट आहेत दे आर कम्स इन द स्ट्रेट लाईन, एका लाईन मध्येच अवेलेबल आहेत, इरेक्ट आहे, म्हणून त्याला म्हणायचं आहे ऑर्थोटॉपस. लक्षात राहील. आणि याचे एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता तुम्ही. पॉलिगोनम, ओके. तर असा त्याच्यामध्ये टाईप असतो पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप इज एम्फिट्रॉपस. आता पहा, लक्षात कसं ठेवायचं आहे. ऑर्थोट्रॉपस म्हणजे इरेक्ट, स्ट्रेट. यामध्ये जर काही बदल झाली, जर एक बॉडी किंवा एम्ब्रियोसॅक, मेनली कॉन्सन्ट्रेट कशावर करा, ओव्ह्यूलची बॉडी कशी आहे आणि ओव्ह्यूलमध्ये असणारी एम्ब्रियोसॅक कशी आहे. जर ह्या दोन्ही गोष्टी इरेक्ट असल्या तर ऑर्थोट्रॉपस, इन्व्हर्टेड असल्या तर अॅनाट्रॉपस. आणि एम्फिट्रॉपस, एम्फी म्हणजे बोथ, म्हणजे बॉडी पण कर्व आहे आणि आतमध्ये असणारी एम्ब्रियोसॅक सुद्धा कर्व आहे. दोन्हीमध्ये थोडंसं कर्वेचर आहे, इरेक्ट नाही आहेत, स्ट्रेट नाहीत, म्हणून त्याला म्हणायचं आहे एम्फिट्रॉपस. म्हणजे वी कॅन से दॅट बॉडी अँड एम्ब्रियोसॅक आर कर्व्ड. तुम्ही बॉडीला जर पाहिलं तर तुम्हाला जास्त डिफरन्स दिसणार नाही. एम्फिट्रॉपस आणि अॅनाट्रॉपस दोघांचा ओव्ह्यूलच्या बॉडीचा पार्ट हा जवळपास सारखाच आहे, बट ऍक्च्युली इट इज सो मच कर्व. आणि एम्ब्रियोसॅकला कम्पेअर करा, इथे एम्ब्रियोसॅक आपण ओव्हल शेप इरेक्ट काढली. या बाकीच्या जनरली ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रियोसॅकच्या आतमध्ये चेंज होणार नाही. चेंज होणार आहे फक्त कोणकोणत्या गोष्टीमध्ये, शक्यतो एम्फिट्रॉपसमध्ये पहा ओव्ह्यूलची बॉडी आणि त्याच्या आतमध्ये असणारी एम्ब्रियोसॅक ही कशी आहे, कर्व दाखवलेली आहे. आणि हाच डिफरन्स आहे एम्फिट्रॉपस मध्ये आणि बाकीच्या ओव्ह्यूल मध्ये. ओके. नो इन अदर ओव्ह्यूल, रिमेनिंग ओव्ह्यूल जे राहतात दे डू नॉट हॅव दी कर्व एम्ब्रियोसॅक. इथंच दिसते. सो सच टाइप ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड एज एम्फिट्रॉपस. दोनही गोष्टी कर्व आहेत म्हणून त्याला एम्फिट्रॉपस. आणि या एम्फिट्रॉपसचे एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचं आहे क्रुसिफर्स. आपल्या साध्या भाषेमध्ये आपण त्याला कोबी म्हणतो, गोबीची भाजी आहे ना, तर कोबी एक्झाम्पल. त्याच्यानंतर आहे कॅम्फिलोट्रॉपस. आता इथं अरेंजमेंट थोडी वेगळी आहे ना, कॅम्फिलोट्रॉपस. आता याची मिनिंग काय होते, याच्यामध्ये एम्ब्रियोसॅक ओव्हल शेपच आहे, हा फ्युनिकलचा पार्ट आहे, खालचा जो असतो याला काय म्हणतात फ्युनिकल. दिस इज द फ्युनिकल, बट फ्युनिकल किंवा फ्युनिक्युलस एकच आहे तो. बट द बॉडी ऑफ ओव्ह्यूल इट इज नॉट ओव्हल शेप, इट इज कम्प्लिटली कर्व. आहे पहा, इथून स्टार्ट केली, इथं कर्व झाली, म्हणजे पूर्णच्या पूर्ण बॉडीचा जो पार्ट आहे इट इज टोटली कर्वड. बॉडी इज कर्व, सच ओव्ह्यूल इज कॉल्ड एज कॅम्फिलोट्रॉपस. आणि याचे एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, मस्टर्ड है ना, मोहरी,
डायग्रामवरूनच लक्षात येते की बॉडी जो आहे तो एकतर ओव्हल शेप. कोणत्या ओव्हलमध्ये पहा, मेन महत्वाचा ओव्हल कोणता आहे पहा, एनाट्रॉपस, जो आपण स्टडी केला आहे. त्याच्यावरून कम्पेअर करायचं आहे की इथं ओव्हल कसा आहे, इथं बॉडी कशी आहे, बाकीच्या ओव्हलमध्ये कशी आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट युअर कॅम्फिलोट्रॉपस. त्याच्यानंतरचे 2 ओव्हल आहेत पहा, एक आहे हेमिट्रॉपस ओव्हल आणि दुसरा आहे सर्सिनोट्रॉपस ओव्हल. काय डिफरन्स तुम्हाला दिसून राहिला या ठिकाणी? हेमिट्रॉपस, एना म्हटलं तर इन्व्हर्टेड म्हटलं होतं आणि हेमी म्हटलं तर या ठिकाणी कसं आहे, फ्युनिकल जे आहे ते त्याच्या ठिकाणी प्रेझेंट आहे. दिस इज फ्युनिकलस. जो स्टॉक आहे तो त्याच्या ठिकाणी प्रेझेंट आहे. बट द बॉडी ऑफ ओव्ह्यूल, त्याचा अँगलच बदलून गेला है ना. हेमिट्रॉपस, त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणू शकता, इन दिस पार्ट द बॉडी बिकम टर्न बाय 90 डिग्री है ना, हॉरिझॉन्टल झाली, आडव्या साईडची झाली, म्हणून त्याला म्हणायचं तुम्हाला हेमिट्रॉपस. आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, प्राइमरोज. ठीक आहे. आणि लास्ट आहे तुमचा सर्सिनोट्रॉपस ओव्हल. आता याच्यात कसं आहे, बॉडीच्या ठिकाणी प्रेझेंट आहे है ना. पहा बाकी कोणत्याच ओव्हलमध्ये फ्युनिक्युलस मध्ये चेंज दिसत नाही तुम्हाला. इथून पहा 5ही ओव्हलमध्ये फ्युनिक्युलस त्याचा स्टॉक त्याच्या जागी आहे. फक्त एकच असा ओव्हल आहे सर्सिनोट्रॉपस. सर्सिनोट म्हणजे आपण म्हणतो सर्क्युलेट, सर्कल, कॉईल. तर सर्सिनोट्रॉपसचा अर्थ होतो की जो फ्युनिक्युलसचा पार्ट आहे इट बिकम कॉइल्ड अराउंड द बॉडी ऑफ ओव्ह्यूल. ओव्ह्यूलची बॉडी त्याच्या ठिकाणी आहे पण त्याच्या भोवती कॉईल झालाय कोण, त्याचा फ्युनिक्युलस. सच टाइप ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड एज अ सर्सिनोट्रॉपस. ओके. अँड द एक्झाम्पल इज ओपुन्शिया. ठीक आहे. याला मराठीमध्ये आपण निवडुंग म्हणतो. डेझर्ट प्लांट आहे, झिरोफिटिक प्लांट आहे. तर असे पूर्ण एंजिओस्पर्मिक प्लांटमध्ये 6 टाईपचे ओव्ह्यूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला याच्याबद्दल क्वेश्चन काय करतात की ऑब्जेक्टिव्ह मध्ये देऊन देतात त्याचं कॅरेक्टर है ना. परत एकदा आपण त्याला रिवाइज करू. इरेक्ट बॉडी ऑर्थोट्रॉपस, इन्व्हर्टेड बॉडी एनाट्रॉपस. ठीक आहे. एम्ब्रियोसॅक कर्व एम्फिट्रॉपस, बॉडी कर्व कॅम्फिलोट्रॉपस, असं लक्षात ठेवा. त्यानंतर हॉरिझॉन्टल 90 डिग्री बॉडी हेमिट्रॉपस, फ्युनिक्युलस कॉईल झाला तर त्याला सर्सिनोट्रॉपस. तर याच्याबद्दल तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलं जाईल ऑब्जेक्टिव्ह मध्ये आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे प्रॉपर ओव्ह्यूल. एक तर तुम्हाला डायग्राम देतील, डायग्रामवरून ओळखायला होतील की विच टाइप ऑफ द ओव्ह्यूल इज गिवन. तर तुम्हाला ते ओळखता यायला पाहिजे आणि फार सोपं आहे. ओके. नंतरचा टॉपिक पाहू आपण आता. नवीन टॉपिक पाहू, प्लासेंटेशन. आता पहा, प्लांटच्या मॉर्फोलॉजीमध्ये असे काही टॉपिक्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला म्हणजे रेग्युलरली क्वेश्चन जास्त करतात. असे बरेचसे टॉपिक आहेत, रिपीटेड क्वेश्चन त्याच्यावर एखादा राहतो म्हणजे राहतोच. या 2019 नीट ही जी लेटेस्ट मध्ये झाली त्याच्यामध्ये या प्लासेंटेशनवर एक क्वेश्चन आला होता 4 मार्कचा है ना. डिस्क्रिप्शन दिलं होतं अँड आयडेंटिफाय द टाइप ऑफ प्लासेंटेशन. ठीक आहे. तर असे आपल्याला बेसिकली 4 प्लासेंटेशनचे टाइप्स माहित पाहिजे. फर्स्टली वी विल सी दॅट व्हॉट इज मीन बाय द प्लासेंटेशन. जेव्हा ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर तुम्हाला डिस्क्राईब करण्यात आलं होतं है ना, एनाट्रॉपस ओव्ह्यूल, त्याच्यामध्ये फ्युनिक्युलस, बॉडी ऑफ द ओव्ह्यूल. ॲट दॅट टाइम आय हॅव टोल्ड यू दॅट व्हॉट इज द रोल ऑफ प्लासेंटा है ना. इट इज द कनेक्शन बिटवीन द डेव्हलपिंग एम्ब्रियो अँड मदर्स बॉडी. अर्थात प्लांटमध्ये जर पाहिला आपण तर तो जो ओव्हरीचा पार्ट आहे त्या ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल असतात आणि ओव्ह्यूलचा स्टॉक फ्युनिक्युलस जो प्लासेंटाला अटॅच असतो है ना. स्ट्रक्चर आपण ऑलरेडी पाहिलाय. हा अशा टाईपचा जर समजा एखादा ओव्ह्यूल असेल है ना, तर याला आपण म्हणतो त्याचा फ्युनिक्युलस. आणि ऍक्च्युली हाच जो आहे कशाशी अटॅच असतो, प्लासेंटा. आणि नंतर हा असतो अटॅच कोणाला, ओव्हरीला. इथं समजा हे कम्प्लीट असेल ओव्हरी, ही अशी कम्प्लीट ओव्हरी आणि ओव्हरीमध्ये हा असा ओव्ह्यूल. मग आता ही जी ओव्ह्यूलची अरेंजमेंट आहे, दिस इज ओव्ह्यूल. ही
ओव्हरीमध्ये कशा टाईपची आहे, हे ओव्ह्यूल ओव्हरीला कुठं अटॅच आहे, है ना. सगळ्या ओव्ह्यूलची अरेंजमेंट एकसारखीच आहे का? बिलकुलच नाही आहे. कारण पहिलेच सांगितलं आहे मी की अँजिओस्पर्म प्लांट जो आहे इट इज मोस्ट डायव्हर्स प्लांट. याच्यामध्ये व्हेरायटीचे एक्झाम्पल्स आहेत आणि व्हेरायटीच्या अरेंजमेंट सुद्धा आहेत. जसे ओव्ह्यूलचे टाईप्स आहेत तसे प्लासेंटा किंवा त्या ओव्ह्यूलची अरेंजमेंट आहे ना, जसे आपण ओव्ह्यूलचे टाईप्स पाहिले तशा त्या ओव्ह्यूलच्या अरेंजमेंट सुद्धा वेगवेगळे राहतात. स्ट्रक्चरल अरेंजमेंट वेगळी असली तर टाईप ऑफ ओव्ह्यूल, आणि अरेंजमेंटच्या पेक्षा त्या ओव्ह्यूलचं लोकेशन कसं आहे ना, अरेंजमेंट जे आहे त्याच्यानुसार आपण काय करतो, त्या ओव्ह्यूलची सुद्धा प्लासेंटेशनचे काय करतो, टाईप्स करतो असतो. सो ऍक्च्युअली प्लासेंटेशन मीन्स दिस इज द अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल इन डिफरंट वेज. अरेंजमेंट ऑफ द ओव्ह्यूल इन द ओव्हरी आर इट इज कॉल्ड एज प्लासेंटेशन. मग वेगवेगळी अरेंजमेंट असेल तर प्लासेंटेशनचा टाईप वेगळा असेल. ओके, एक्झाम्पल्स पहा, डायग्राम पहा, तुमच्या लक्षात येऊन जाईल क्लिअर कट की ऍक्च्युअली प्लासेंटेशन म्हणजे काय. आता पहिली डायग्राम, मी याची नावं दिलेली नाही आहेत. प्लासेंटेशनचे जे टाईप आहेत हे आपल्याला स्वतः माहित करायचे आहेत डायग्राम वरून. आता इथं पहा, एक्झाम्पल दिला आहे लेग्युमिनेसी पी, वाटाण्याची शेंग, सगळ्यांनीच पाहिलेली आहे. जर आपण त्याला ओपन केलं, ते जे इलॉंगेटेड फ्रूट आहे त्याला म्हणतात लेग्युम. इलॉंगेटेड फ्रुट्स असले शेंगा त्याला लेग्युम म्हणतात बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये. आणि अशा टाईपचे फ्रुट्स असणारे सगळे प्लांट त्यांचा एक ग्रुप केला त्याला म्हणतात लेग्युमिनेसी. आणि हा जर त्या ओव्हरीचा पार्ट असेल, फ्रूट जी आहे ती ऍक्च्युअली ओव्हरी असते. फ्रूट म्हणजे काय, इट इज द ओव्हरी. लक्षातच ठेवा हे शब्द. रायपन ओव्हरी इट इज नथिंग बट दी फ्रूट. हा, आणि जो रायपन ओव्ह्यूल आहे इट इज कॉल्ड एज अ सीड. आता इथं आपल्याला सीड्सचं तरी लक्षात ठेवायचं. तुम्हाला ओव्हरीचा सेक्शन घेतला तर ओव्ह्यूल माहित पडते, तर समजा तुम्हाला फ्रूट वरून माहित करायचं आहे, मग कम्प्लीट फ्रूटला ओव्हरी कन्सिडर करा आणि त्यात असणाऱ्या सीडला ओव्ह्यूल कन्सिडर करा. ओके, अँड जस्ट ऑब्झर्व. तर इथं पहा, या फ्रूटच्या आतमध्ये किंवा या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल्स आपण कुठे ड्रॉ केले, तर ही त्या ओव्हरीची समजा वॉल आहे ना, आणि या वॉलमध्ये असे ओव्ह्यूल अरेंज झाले आहेत. ही त्याची मार्जिन समजा, है ना. सो व्हेन ओव्ह्यूल्स आर अरेंज एट द मार्जिन ऑफ ओव्हरी इट इज कॉल्ड एज marginal placentation. So first type of placentation is marginal. Ovules are arranged at the margin. त्याच्यानंतर चायना रोज एक्झाम्पल घेतलाय. काय दिसून आलं पहा, ऍक्च्युअली कसं असते, कम्प्लीट ओव्हरी जी आहे इट इज मेड अप ऑफ चेंबर्स. ईच चेंबर ऑफ द ओव्हरी इट इज कॉल्ड एज लॉक्यूल. प्रत्येक चेंबरला काय नाव द्यायचं आहे, लॉक्यूल. आणि लॉक्यूलच्या आतमध्ये काय आहेत, ओव्ह्यूल आहेत. हे जे आपण ड्रॉ केले आहेत दीज आर द ओव्ह्यूल्स. हा कम्प्लीट सेक्शन म्हणजे ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये हे झाले चेंबर म्हणजे लॉक्यूल, आणि लॉक्यूलच्या आतमध्ये असणारे हे जे पॉइंट्स आपण काढले दीज आर कॉल्ड एज ओव्ह्यूल. मग ओव्ह्यूल अरेंज कुठे झाले आहेत तर पाहून घ्या, प्रत्येक लॉक्यूलच्या अँगलला जेव्हा ह्या दोन गोष्टींमधला अँगल आहे, इथं जर एखादी गोष्ट प्रेझेंट असेल तर याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो ऍक्सिल. काय म्हणायचं आहे, ऍक्सिल. जसं आपण प्लांट मध्ये पाहतो, एखादा स्टेम आणि या स्टेम पासून एखादी ब्रांच तयार झाली, तर स्टेम आणि ब्रांचच्या मधातला जो पॉइंट आहे इथं ऍक्सिल तयार झाला. तर अशा ठिकाणी ओव्ह्यूल अरेंज कुठे झाले आहेत, दे आर अरेंज ऑन दी एक्झिल्स ऑफ द ओव्हरी. म्हणून त्या प्लासेंटेशनचं नाव आपण देऊ ऍक्सियल प्लासेंटेशन. काय होईल, ऍक्सियल प्लासेंटेशन. तिसरा टाईप पहा, मस्टर्ड एक्झाम्पल घेतलाय है ना, मोहरीचं प्लांट. तर त्याच्यामध्ये हे ओव्हरी, हे त्याचे सेक्शन, हा एक किंवा लॉक्यूल म्हणू शकता. हा एक लॉक्यूल तयार झाला, हा दुसरा लॉक्यूल, हा तिसरा लॉक्यूल, आणि प्रत्येक लॉक्यूल मध्ये हे काय आहे, ओव्ह्यूल. दीज आर दी ओव्ह्यूल्स. मग आता या ओव्ह्यूलची अरेंजमेंट आहे कशी, तर ओव्ह्यूल्स आर अरेंज अँड इन द, या ओव्हरीच्या आतच्या सरफेसला आहे, म्हणजे इन द इनर वॉल ऑफ ओव्हरी. व्हेन ओव्ह्यूल्स आर अरेंज इन द इनर सरफेस किंवा इनर वॉल ऑफ द ओव्हरी
सच टाइप ऑफ द प्लासेंटेशन इट इज कॉल्ड एज परायटल प्लासेंटेशन. याला काय म्हणायचं तुम्हाला? परायटल प्लासेंटेशन किंवा तुम्ही म्हणू शकता पेरिफेरल प्लासेंटेशन. पेरिफेरी म्हणजे सरफेसवर असणारी, फक्त ही सरफेस आउटसाइड नाही आहे, इनर सरफेस आहे, म्हणून त्याला म्हणायचं आहे तुम्हाला परायटल किंवा पेरिफेरल. चौथं प्लासेंटेशन जे आहे, एक्झाम्पल आहे सनफ्लावर. प्रत्येक कंडिशन मध्ये पहा तुम्हाला ओव्ह्यूलची संख्या जास्त दिसून राहिली. इथं पण नंबर ऑफ ओव्ह्यूल्स आहेत, इथं पण आहे, इथं पण आहे. या चौथ्या कंडिशन मध्ये याला जर तुम्ही ओव्हरी कन्सिडर करता, मी डायग्राम पुस्तकातलीच घेऊन राहिलो कारण तुम्हाला पेपरमध्ये ह्याचं डायग्राम येतील, तुम्ही इथं पण सर्कल ड्रॉ करू शकता. पण याचं म्हणणं असं आहे का जर समजा एखाद्या ठिकाणी सिंगल लॉक्यूल असेल, म्हणजे या कम्प्लीट ओव्हरीमध्ये एकच चेंबर आहे, अशा ओव्हरीला म्हणतात युनिलॉक्युलर ओव्हरी. काय म्हणायचं आहे? युनिलॉक्युलर. युनि मीन्स सिंगल, आणि त्या लॉक्युलमध्ये एकच ओव्ह्यूल आहे, सिंगल ओव्ह्यूल. मग हा ओव्ह्यूल कसा अटॅच असेल? विथ द हेल्प ऑफ क्युनिक्युलस. एका ठिकाणी कुठेतरी अटॅच असेल, तर हा झाला त्याचा बेस, म्हणून याला म्हणतात बेसल प्लासेंटेशन. कोणतं प्लासेंटेशन म्हणायचं आहे? बेसल प्लासेंटेशन. म्हणजे एक मुद्दा क्लिअर करायचा आहे की जेव्हा जेव्हा युनिलॉक्युलर ओव्हरी असेल, एकच लॉक्युल आणि एकच ओव्ह्यूल असेल, तर ते प्लासेंटेशन कोणतं असते? बेसल प्लासेंटेशन असते. सो दीज आर द मेन 4 टाइप्स ऑफ द प्लासेंटेशन. एक आणखी आहे पहा, लक्षात ठेवा, 5व्या नंबरचं फ्री सेंट्रल. आता याचं मिनिंग काय होते की ओव्हरी आहे, पण त्या ओव्हरीमध्ये म्हणजे लॉक्यूल नावाचा चेंबर नाहीच आहे, आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ ओव्ह्यूल्स प्रेझेंट आहेत. देर इज नो लॉक्यूल. तुम्हाला रेकॉग्नाइजच नाही करतात की ऍक्च्युली लॉक्यूल कोणता आहे, आणि ऍट रॅन्डम त्याच्यामध्ये ओव्ह्यूल्स प्रेझेंट राहतात. तशा टाईपच्या प्लासेंटेशनला काय म्हणायचं आहे? फ्री सेंट्रल. ज्याच्यामध्ये लॉक्यूल्स नसतात, ओनली ओव्ह्यूल्स आर देअर, सो दॅट इज फ्री सेंट्रल. सो दिस इज अनदर इम्पॉर्टंट टॉपिक इन द पॉइंट ऑफ NCERT और नीट एक्झामिनेशन. ठीक आहे, तर याला सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे.